गुड मॉर्निंग. धन्यवाद सर. सर आत्ता म्हणले की 2 शब्द सांगतील. मुलाखतीचे मार्गदर्शन किंवा त्यावर बोलत असताना 2 शब्दात होणार नाही, त्यामुळं जरा जास्तच वेळ लागेल किंवा जास्त शब्द लागतील. तुमची पूर्व परीक्षा झालेली आहे, मुख्य परीक्षा झालेली आहे आणि मुख्य परीक्षेचा अजून निकाल लागायचा आहे, बरोबर. आणि आपण म्हणतोय की मुलाखतीची तयारी कशी करावी, केली पाहिजे आणि कशी लोक करतात याची आपल्याला काय करायचे, चर्चा करायची. मगाशी सर म्हणालेत की बाबा अजून तर तुम्ही विचार करत असाल की अजून तर मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला नाहीये, तर मग आपण सेमिनार का घेतोय किंवा मुलाखतीची तयारी का करतोय. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाखत अशी कुठली गोष्ट नाहीये की तुम्ही म्हणालात की उद्या परीक्षा आहे आणि आम्ही जाऊन तिथं बसतो आणि मुलाखत देतो. मुळात ती एक मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हा एक तुमच्या व्यक्तिमत्वाचाच भाग आहे. म्हणजे की एक साधी गोष्ट, ते स्ट्रक्चर समजलं पाहिजे. पूर्व परीक्षेची म्हणजे ती एमपीएससीची पूर्व परीक्षा असू देत किंवा यूपीएससीची पूर्व परीक्षा असू देत, 3 लेअर आहेत, 3 टप्पे आहेत. पूर्व परीक्षेमध्ये ते पाहतायत की तुम्हाला फॅक्च्युअल डाटा किती आहे, म्हणजेच की जीएस मध्ये ते पाहतात की तुम्हाला इतिहासाची माहिती किती आहे, भारतीय इतिहासाची माहिती किती आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती किती आहे, भारतीय राज्यघटनेची माहिती किती आहे, चालू घडामोडीची किती माहिती आहे, आणि त्याचबरोबर तुमचं जे शिक्षण झालेलं आहे, टेक्निकल गोष्टी ते पाहतायत. त्यातून म्हणजे की पूर्व परीक्षा ही एक चाळणी परीक्षा आहे आणि ह्या चाळणीमधून बरेचशी लोक ते काय करतात, बाजूला करतात. आणि जी लोक क्वालिफाय होतात ते पास किंवा नापास हा शब्द त्यांनी कधीच वापरलेला नाहीये, बरोबर. जे मेन्सला क्वालिफाय होत आहेत त्यांना मुख्य परीक्षेला बोलवतायत आणि तिथं पूर्णतः तुमचा जो टेक्निकल जो भाग आहे तुमच्या अभ्यासक्रमाचा त्याच्यावर परीक्षा होते, बरोबर. ती सुद्धा एक चाळणी परीक्षा आहे. आणि त्यानंतर 3ऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे त्याला तुम्हाला कशाला बोलावतायत, ते मुलाखतीला. आणि जसं मगाशी सरांनी सांगितलं की जागा आहेत 199. आपण गृहीत धरू की बाबा जागा किती आहेत, 200 जागा आहेत. तर ह्या 200 जागांसाठी ते मुलाखतीला किती लोकांना बोलवतील, तर 600 लोकांना बोलवतील. म्हणजेच एका जागेसाठी ते किती लोकांची मुलाखत घेतील, 3 लोकांची काय घेतील, मुलाखत घेतील. आणि अंतिमतः जो निकाल लागेल त्यामध्ये 2 लोक बाजूला केले जाईल आणि एकाला काय दिली जाईल, पोस्ट दिली जाईल. आता एक गोष्ट समजून घ्या, मुलाखत म्हणजे काय फार वेगळी गोष्ट आहे अशातला भाग आहे का, नाही. पण त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यात एकच गोष्ट अशी आहे का, नाही. तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, तिथं सांगायच्यात, बोलायच्यात. आणि ह्या 2-4 दिवसात होणाऱ्या गोष्टी नसतात, कारण की तो तुमच्या अभ्यासाचा, तुमच्या व्यक्तिमत्वांचा, तुमच्या जाणीवांचा, तुमच्या अनुभवाचा तो काय असतो, एक भाग असतो. आणि तो तुम्हाला तिथे योग्य पद्धतीनं काय करता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे आणि काय करता आला पाहिजे, मांडता आला पाहिजे. म्हणजेच की आम्ही पाहिलेलं आहे पूर्व परीक्षेत तुमचा अभ्यास किती आहे, मुख्य परीक्षेत आम्हीही पाहिलेला आहे तुमचा अभ्यास किती आहे. तुमचा अभ्यास आहे म्हणून तर तुम्ही कुठे आलेला आहात, मुलाखतीला आलेला आहात. आता आम्हाला फक्त तुमचं नॉलेज चेक करायचं आहे का, नाही. तर आम्हाला तुम्ही एक व्यक्ती म्हणून आणि भविष्यात तुमच्यात जर आम्ही प्रशासक पाहत असू तर तो प्रशासक कसा असेल किंवा कसा असायला पाहिजे हे आम्ही कुणामध्ये पाहणार आहोत, तुमच्यामध्ये पाहणार आहोत. मग ह्या मुलाखतीमध्ये केवळ असे प्रश्न नसतील की तुमच्या टेक्निकल म्हणजे की तुमची इंजिनिअरिंग झालेलं आहे, तुमचं सिव्हिल झालेलं आहे त्याचे प्रश्न असतील, पण केवळ एज्युकेशन असेल का त्यामध्ये, नसेल. तर वेगवेगळ्या घटकांवर तुमच्यावर काय केले जातील, प्रश्न विचारले जातील. काय बनायचंय, प्रशासक. तर त्याच्यासाठी आवश्यक ही गोष्ट आहे की तो डिसेंटच असला पाहिजे. काय असला पाहिजे, डिसेंट असलाच पाहिजे. तुम्हाला कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही बनवायचंय, तुम्हाला कुठल्या पक्षाचा प्रवक्ता बनवायचा आहे का, नाही. तुम्हाला भारतीय सेवेमध्ये की महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, ह्या बांधकाम विभागामधला एक अधिकारी बनवायचा. त्यामुळे त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीनं तुम्ही काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे किंवा तुमची थिंकिंग काय असली पाहिजे, तशी असली पाहिजे. अजून एक गोष्ट, तुमचे जे विचार आहेत ते फार सनातनी नसावेत. काय नसावेत, सनातनी नसावेत. ते तुमचे विचार हे आधुनिक किंवा मध्यम मार्ग काढणारे असावेत. म्हणजे पहिला मी तो मुद्दा सांगतोय की एक तर तुम्ही डिसेंट असायला पाहिजे, तुमची भाषा ही सौम्य असली पाहिजे आणि त्यामध्ये आपुलकी असली पाहिजे. आणि तुम्ही त्या समोरच्या पॅनलला कन्व्हिन्स करताय. काय करताय, कन्व्हिन्स करताय. तुम्ही कुणाला आदेश देणार असून चालणार आहात का, नाही. तर तुम्ही कन्व्हिन्स असणारे पाहिजेत आणि तुम्ही जी उत्तरं द्याल ती मध्यम मार्ग काढणारी असावेत. किंवा उदाहरणार्थ एक साधा प्रश्न आपण घेऊ की तुम्हाला जर त्यांनी प्रश्न विचारला की भारतातल्या दहशतवादाचं मूळ पाकिस्तान आहे असं आपण गृहीत धरलं, भारतात जो दहशतवादी कारवाया होत आहेत त्याच्या पाठीमागं कोण आहे, पाकिस्तान आहे असं जर आपण गृहीत धरलं, तर ह्या पाकिस्तानचं करायचं काय,
तर मग काही लोक म्हणतात, जसे मित्रांमध्ये चर्चा करतात, काय नाही अणुबॉम्ब टाकायचा आणि पाकिस्तानचा प्रश्न काय करायचा, संपवायचा. आता मला सांगा की हे उत्तर एखाद्या प्रशासकाकडून अपेक्षित आहे का? नाही. तर प्रशासकाचं उत्तर काय असलं पाहिजे? जर पाकिस्तान मुळे आपल्याकडे दहशतवादाचा प्रश्न आहे आणि याच्या पाठीमागे पाकिस्तान आहे, तर याच्यामधून म्हणजे की आपण ज्यावेळेस म्हणतो की युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेस त्याला तसाच उत्तर आपण काय करत असतो, देत असतो. दहशतवाद्यांना उत्तर हे गोळीनंच दिलं पाहिजे. पण पाकिस्तानचा जो प्रश्न आहे तो कशाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो? चर्चेच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? चर्चेच्या माध्यमातून. प्रशासकाकडून ही अपेक्षा नाही की त्यांनी म्हणावं की मी जाऊन आपण काय केलं पाहिजे, त्यांच्यावर जाऊन बॉम्ब टाकला पाहिजे आणि जाऊन लगेच काय केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा अप्रोच हा मध्यम मार्ग शोधणारा असायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे ती औपचारिकता असली पाहिजे आणि त्यामध्ये तुमचं बोलताना पण गोष्टी त्या सौम्यपणे त्यांच्यापर्यंत काय झाल्या पाहिजेत, पोहोचल्या पाहिजेत. सौम्यपणे जाणं याचा अर्थ प्रभावीपणा कमी असणं असा आहे का? नाही. तुम्हाला जो मुद्दा मांडायचा आहे ना तो तुम्ही प्रभावीपणे पण योग्य शब्दात आणि योग्य भाषेत काय करू शकता, मांडू शकता. आणि त्याची आपल्याला विशिष्ट काय करावी लागते, तयारी करावी लागते. बरोबर. आणि मुलाखतीमध्ये असा कुठं गृहीत धरू नका की मुलाखतकर्त्यांनी तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत ना त्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं आलीच पाहिजेत असं काय आहे का? नाही. तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं नाही आली, 3 प्रश्नांची उत्तरं नाही आली तरी चालतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि तुम्हाला ते खात्रीशीर माहीत नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका. चुकीचं उत्तर देण्यापेक्षा उत्तर न दिलेलं काय असतं, बरं असतं. म्हणजेच काय, तुम्हाला उत्तर येत नाहीये ना तर तुम्ही सांगू शकता सॉरी सर मला माहित नाही. म्हणजे त्यांना कळलं की बाबा ह्या विद्यार्थ्याला किंवा ह्या विद्यार्थिनीला या प्रश्नाचं उत्तर येत नाही. म्हणजे तो काय करू शकतो, पुढचा प्रश्न काय करू शकतो, विचारू शकतो. आपल्याला सवय काय लागलेली असते, आपलं मत नोंदवायचंच. बरोबर ना. म्हणजे काही असू देत पण आपलं मत काय दिलं पाहिजे, नोंदवलं पाहिजे. पण जे पॅनल घेणारे आहेत त्यांच्यासमोर नुसतं मत नोंदवून चालणार नाही ना. कारण की ज्यावेळेस ते प्रश्न विचारतायत तर त्या प्रश्नाची सगळी पार्श्वभूमी त्या लोकांना माहीत असते का, माहीत असते. त्यामुळे सगळ्याच प्रश्नाची उत्तर आली पाहिजेत अशी आवश्यकता आहे का, नाही. पण जे उत्तर तुम्हाला येतंय ते योग्य पद्धतीने काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आता जनरली मुलाखतीमध्ये काय काय कॉम्पोनंट असतात किंवा कशा कशावर प्रश्न विचारले जातात यावर आपण काय करू, थोडक्यात चर्चा करू. पण ती चर्चा करण्यापूर्वी मला वाटतं की नुसतं तुम्ही वर्गात त्या मुलाखतकर्त्यांसमोर काय बोलताय, किती हुशार आहात, याहीपेक्षा तुम्ही त्यांच्यासमोर स्वतःला कसं प्रेझेंट करताय हे काय असतं, फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही प्रवेश कसा करताय, प्रवेश करत असताना तुम्ही कोणते शब्द वापरताय, त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा, बसल्यानंतर बसा म्हणत असताना तुम्ही कसं पाहताय. म्हणजे की समजा तुम्ही तिथं समोर गेलेला, तुम्ही समोर पॅनल आहे की आपण धरू हे चेअरमन आहे, पॅनलचे कोण आहेत, हेड आहेत, त्यांच्या बाजूला अजून एक सर बसलेले आहेत आणि दुसरे सर आहेत. तुम्ही जाऊन समोर उभे राहिला आणि त्यांनी म्हटलं की प्लीज बसा आणि बसत असताना अशी पुढच्या बाजूला असा तर तो बॅड इम्प्रेशन आहे ना. तर काय करा, बसायचंच ना. म्हणजे बसायची गडबड नका करू, आपल्याला बसायची गडबड असते की आपण थोडंसं घाबरलेलं असतो. बरोबर. एक काम करा की हाताने अशी खुर्ची उचला, पेस क्रिएट करा आणि बसा. बरोबर. त्यानंतर हे बसताना पण अनेक प्रॉब्लेम असतात आपले, कारण की आपण बाजूला बसतो आपल्याला असं बसवलं. पॅनलच्या समोर जर तुम्ही असं बसला तर तुम्ही थेट अपमान करताय ना त्याचा. बरोबर. त्यामुळे पाय तुमचे काय असले पाहिजे, सरळ असले पाहिजे. आणि आपण बसतो घरच्यांसारखा असतो म्हणजे उलटच वाटते ना, मी घेतो तुमची बसं नाही. तर तुम्ही सरळ बसलं पाहिजे. तुमचे हात दोन्ही हे ज्याला आपण म्हणतो ना खुर्चीचे हात आहेत त्याच्यावर असे असले पाहिजे. बरोबर. त्यामुळे एकदम तुम्ही कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. तुमच्यात कॉन्फिडन्स नाहीये हे तुम्ही कसं बसताय ह्याच्यावरूनच कळतंय. तुम्ही असं बसलाय कॉन्फिडन्स नाही ना, तो पण म्हणणार ह्याला काही नाही ना. बरोबर. तो पण आपले 2-4 प्रश्न विचारतो, कुठल्या गावचा, ह्या गावचा, त्या गावचा, हे पाणी नाही का. बरोबर ना. तुमच्या वागण्यात, दिसण्यात, बोलण्यानंतर पण तुमच्या दिसण्यामधून पण तुमचा कॉन्फिडन्स काय झाला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे. आलात, तुम्ही सेटल झालात, तुम्ही बसलात, थोडेसे तुम्ही घाबरलेला आहात तर काहीच वाट नाही. तुम्ही घाबरलेला आहात कारण की ते वेगळाच माहोल तयार झालेला असतो ना. म्हणजे हे कसं असतं, ज्यावेळेस ऑलिम्पिकला जायच्या आधी आपले खेळाडू राष्ट्रीय रेकॉर्ड बनवतात ना आणि ऑलिम्पिकला गेल्यानंतर ते क्वालिफाय पण होत नाही. बरोबर. काय कारण की ती स्पर्धा असते ना
ती त्याचं प्रेशर त्यांना काय करता येत नाही, हँडल करता येत नाही. हा जो मुद्दा आहे ना, तुम्हाला प्रेशर काय करायचं, हँडल करायचं. जर तुम्हाला वाटत असेल की काय होतंय, तुम्हाला काय आपण म्हणूया की जरा तुम्ही घाबरलेला आहात, तर थोडा शांत व्हा, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. आणि शांत झाल्यानंतर आता समोरून काय आलेला आहे, प्रश्न आले. जनरली होतं काय, मुलाखतीत असलं काय पाहिजे, तुम्ही काय देताय ना, तर काय बोलताय ना, यापेक्षा तुम्ही तुमचा मुद्दा त्या मंडळींना कसं कन्व्हिन्स करून सांगताय याला काय आहे महत्वाचं आहे. समजा असं गृहीत धरून त्या मॅडम पॅनलिस्ट आहे, बरोबर, आणि त्यांनी काय विचारलेला, मला प्रश्न विचारलेला, बरोबर. आता एक साधी गोष्ट आहे, जो व्यक्ती मला प्रश्न विचारतोय तर माझं लक्ष कुणाकडे असलं पाहिजे, प्रश्न विचारणाऱ्याकडे असलं पाहिजे. त्या प्रश्न विचारताय तर मी ह्यांच्याकडे पाहतो. त्या मॅडम म्हणते काय तुम्ही काय करता, बरोबर. तर मार्ग देताना काय देणार आहे, कमीच. पण काय आहे, मुलाखतीमध्ये तुमचा आय कॉन्टॅक्ट फार जबरदस्त असला पाहिजे. काय असला पाहिजे, आय कॉन्टॅक्ट. म्हणजे जसे तुमचे शब्द बोलत असतात तसे तुमचे डोळे पण काय करत असतात, बोलत असतात, बरोबर. मग आता ऍक्च्युअल असतं काय पाहिजे, जनरल होतं काय लोकांचं, प्रश्न करताकडे लक्ष देत नाही आणि ते प्रश्न व्यवस्थित ऐकत सुद्धा नाही, बरोबर. मुळात पहिला प्रश्न व्यवस्थित ऐकला पाहिजे. आणि जर तुम्हाला उत्तर येत नाही तर सांगा, सर मला उत्तर येत नाही, मॅडम मला उत्तर येत नाही. जर तुम्हाला उत्तर येत आहे तर ते व्यवस्थित भाषेत तुम्हाला काय करता आलं पाहिजे, डिलिव्हर करता आलं पाहिजे, बरोबर. त्यामुळे सरांनी जे मगाशी म्हणलेलं ना की आधीपासून तयारी का, बऱ्याच वेळा आपण म्हणतो हा ते झालं तसं झालं, हे काय येतं, कारण की तुम्हाला ते उत्तर माहित आहे पण तुम्हाला ते योग्य शब्दात काय करता येत नाही, सांगता येत नाहीये. तुम्हाला योग्य शब्द सापडले पाहिजे, तुमचा शब्दसंग्रह तसा असला पाहिजे. त्यामुळे सरांनी म्हणलं की आम्ही 3 ते 4 वेगळ्या मुलाखती घेऊ, ज्यामध्ये तुमच्या तुम्ही येता पण तुम्हाला ते व्यक्त करता येत ना, ज्यावेळेस व्यक्त करता येत नाहीये, ज्यावेळेस तुम्हाला फीडबॅक दिला जाईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल ना की तुमच्या ह्या काय होत आहेत, चुका होत आहेत, बरोबर. हा पहिला भाग झाला. दुसरा काय भाग, लोक मॅडमने प्रश्न विचारलेला आहे आणि मला वाटतं की हेड चेअरमन आहेत ना, हे प्रमुख आहेत ना, मग सगळ्या गोष्टी मी कुणाला सांगितल्या पाहिजे, यांनाच. मग ह्यांच्याकडेच पाहायचं, हा असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. ज्याला आपण म्हणतो की योग्य पद्धत ही आहे, ज्यांच्याकडून प्रश्न आलेला आहे त्यांना व्यवस्थित ऐका. उत्तराची जर तुम्हाला उत्तर द्यायचंय तर उत्तराची सुरुवात कुणापासून करा, त्यांच्यापासून करा. आणि उत्तर, कारण की तुम्ही जे उत्तर सांगताय किंवा जे तुम्ही तुमचं मत मांडताय ते फक्त त्यांच्यासाठी आहे का, नाही, सगळ्या पॅनलसाठी आहे. मग ते तुम्ही कन्व्हिन्स केलं पाहिजे तुमच्या शब्दांमधून आणि तुमच्या डोळ्यांमधून. मग मी माझ्या उत्तराला सुरुवात केली की हो मॅडम हे असं आहे, ते तसं आहे, आणि मी हे उत्तर सगळ्या पॅनलला सांगितलं पाहिजे, हे असं तसं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आपली मान अशी फिरकी राहिली पाहिजे. बरं, त्याला मान जरी नाही फिरली तरी तुमचे असे डोळे तरी फिरले पाहिजे की तुम्ही सांगताय त्यांना उत्तर देताय. आणि मग तुम्ही सगळ्यांना उत्तर सांगत असताना तुम्हाला वाटतं की आता तुम्हाला उत्तर काय करायचंय, कन्क्लूड करायचंय, पुन्हा कुणापाशी जा, त्यांच्यापाशी जा. प्रश्न कुणी विचारलाय, त्यांनी विचारलाय, म्हणजे की त्यांना प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही थांबा आणि मग नंतर कोण प्रश्न विचारतोय त्यांच्याकडे पहा. म्हणजे ह्या गोष्टी फार साध्या आहेत पण त्या प्रभावी असतात. काय असतात, साध्या आहेत पण प्रभावी आहेत. तुमचं आय कॉन्टॅक्ट, म्हणजे की तुम्ही बोलताय चांगलं पण तुम्ही खाली बघून बोलताय, त्याला काय अर्थ आहे का, नाही, तुमच्याजवळ कॉन्फिडन्स नाही. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट जी मुलाखतीमध्ये केली पाहिजे ती ही गोष्ट आहे, खोटं बोलू नका. काय बोलू नका, खोटं बोलायचं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं जितकं वय आहे ना तेवढी त्यांची सर्व्हिस आहे. तुमचं जितकं काय आहे वय आहे तेवढी त्यांची काय आहे सर्व्हिस आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर खोटं बोलण्याचं काय कारण आहे का, नाही. आणि ते पकडतात लगेच की हा खरं बोलतोय की हा खोटं बोलतोय. ह्याचे अनुभव खरे आहेत की ह्याचे अनुभव काय आहेत, खोटे आहेत. म्हणजे की ते जे पॅनलिस्ट आहेत त्यांनी दररोज 100 ते वेगवेगळ्या 200 लोकांना ते भेटत असतात, वेगवेगळ्या फाईलवर त्या सह्या करत असतात. ती मंडळी ग्राउंडला जाऊन त्यांनी काय केलेलं असतं, काम केलेलं असतं. त्यामुळे पॅनल बरोबर कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही सापडाल. काय व्हाल, तुम्ही सापडाल. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, मी ह्या गोष्टी सांगण्याच्या आधी, पॅनलला आपण स्वतः लीड करू शकतो का, तर करू शकतो, पण त्याच्यासाठी तयारी पण तेवढी असावी लागते. काय असावी लागते, तयारी पण तेवढी असावी लागते. उगाच आपण होऊन पॅनलला कधी संधी द्यायची नसते. काय द्यायची नसते, संधी. मी एक छोटंसं उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगत असतो. आणि मुलाखत ही प्रत्येक वेळेस अशी टेन्शन वगैरे असं काय असतं का, नाही. बऱ्याच वेळा खूप पॅनलिस्ट म्हणजे ते ठरलेलेच आहेत आणि तुम्हाला रडूनच बाहेर पाठवणार आहेत, असंही काय आहे का, नाही. आता पॅनल कुठलं येत आहे हा भाग वेगळा आहे,
पण बऱ्याच पॅनल काय असतं, खूप चांगले असतात. एखाद्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स नसला तर ते काय म्हणतात, शांत हो, जरा बस, पाणी पी. मग बऱ्याच लोकांना वाटतं एमपीएससी वाले असं काय करू शकतात नाही, पण ते कधीतरी करतात, बरोबर. पण तो तुमच्यासाठीचा भाग आहे का? नाही. आता जसा तुमचा निकाल लागणार आहे तसाच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल एवढ्या 2-4 दिवसात लागेल. आणि मी बऱ्याचशा लोकांचे काय घेत असतो, मॉक इंटरव्ह्यू, मॉकची तयारी मी करून घेत असतो, मी व्यक्तिशा करून घेत असतो. आणि मी प्रत्येकाला त्या त्या आठवड्यामध्ये एक टॉपिक काय केलेला असतं, दिलेला असतो. तर माझ्याजवळ एक विद्यार्थिनी येते की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी, आणि मुख्य परीक्षेला तिला खूप चांगले मार्क आहेत. तर मी तिला एज्युकेशन, शिक्षण हा टॉपिक दिलेला होता. काय दिलेला होता? शिक्षण. आता तिचं जर ग्रॅज्युएशन होतं त्याबद्दल प्रश्न विचारले जाणार होते, तिचं प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण. तर मी तिला विचारलं की तुझं ग्रॅज्युएशन कुठून झालंय? तर तिने सांगितलं की SP कॉलेजमधून. कुठून झालंय? SP कॉलेज. मग मी म्हणालो की ते SP कॉलेजबद्दल जरा माहिती सांगा. तर त्या सांगायला लागल्या की सर परशुराम महाविद्यालय, आणि ते सर परशुराम जे होते ते एका कोणत्या तरी संस्थानाचे दिवाण होते. कोणत्या तरी ना, तर तिथं कोणत्या तरी म्हणजे कशाला? म्हणजे जोपर्यंत तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती नाही तोपर्यंत बोलायचं काम आहे का? नाही. जर तुम्ही म्हणत असाल की कोणत्या तरी, पॅनलला एक संधी देताय ना तुम्ही, मग तो म्हणेल कोणत्या तरी म्हणजे कोणत्या, बरोबर ना. त्यामुळं हेच सांगा, ते एका कुठल्या तरी संस्थानांचे दिवाण होते, एका संस्थानाचे काय होते? दिवाण होते. आणि त्यांनी काय दिली? 1 लाख रुपयाची देणगी दिली. त्यामुळं काय झालं, ते त्यांचं नाव देण्यात आलेलं होतं. त्यामुळं मुद्दा काय आहे, माहिती असणं, आणि ती कसली असली पाहिजे? परफेक्ट असली पाहिजे. मदत ज्याला आपण म्हणतो ना, असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, तसं झालं असेल, असल्या बोलण्याला काय अर्थ आहे का? नाही. कारण की तुम्ही पहा, ह्या ज्या पोस्ट आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, बरोबर. आणि ह्यातल्या पोस्ट आहेत क्लास 1च्या पोस्ट आहेत. कुठल्या आहेत ह्या? क्लास 1 किंवा क्लास 2. आणि ह्याला जर आपण म्हणलं की राज्यसेवेच्या क्लास 1, DC, DYSP याच्या समकक्ष किंवा त्याच्या पुढं मागं असणाऱ्या ह्या काय आहेत? पोस्ट आहेत. त्यामुळे तुमची तयारी पण किंवा तुमचा अभ्यास पण काय असला पाहिजे? तसाच असला पाहिजे. आता हे समजा की मी मुलाखत करता आहे आणि मला कळलेलं आहे की बाबा जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदासाठी मी मुलाखती घेतोय. तर मला पहिला प्रश्न मी काय विचारेल की हे सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केलेली आहे? कुणी केलेली आहे? किती लोकांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे? खरं खोटं नाही सांगायचं, खरं माहिती आहे. 1, 2, 3, 4. आता पहा की आपण म्हणतो की ते तुम्ही जे सांगत होता ना, ते ह्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे की तुम्ही म्हणताय क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे, त्याची पूर्वपरीक्षा दिली, त्याची मुख्य परीक्षा दिली, त्याचे मार्क पण चांगले आहेत, पण सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कुणी केली हे तुम्हाला माहित आहे का? नाही. त्यामुळं निकाल लागल्यानंतर पाहू असं काय आहे का? नाही. त्यामुळे ती कंटिन्युअसली काय करावी लागणार आहे? तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. डलहौसीने कशाची स्थापना केली होती? PWD डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम खात्याची त्यांनी स्थापना केलेली आहे. इतके साधे आणि सरळ प्रश्न काय केले जाऊ शकतात? विचारले जाऊ शकतात. आता मूळ मुद्द्यावर येतो, म्हणजे की तुम्ही म्हणाल की बाबा हे सिव्हिलची मुलाखत आहे, मग सगळे प्रश्न सिव्हिलच्याच ओरिएंटेशनने असतील असं काय आहे का? नाही. मुलाखत आम्ही तुमच्याकडून काय काय पाहू? आम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तित्वाबद्दल आम्ही काय करू? तुम्हाला प्रश्न विचारू. उदाहरणार्थ मी इथं फळ्यावरच लिहितो काय काय जनरली प्रश्न विचारले जातात. आणि मुलाखत असं काय नाही बरं का, क्लास 3ची जरी पोस्ट असली आणि त्याच्यासाठी मुलाखत असली तर ती दर्जेदारच होत असते. काय होत असते? दर्जेदार होत असते. काय पहिला घटक मी सांगेल की ज्याच्यावर तुम्ही तयारी केली पाहिजे, म्हणजे की मुलाखत घेताना सुद्धा सर ह्या आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काय पहिला असलं पाहिजे? तुमचं व्यक्तित्व, बरोबर. त्यामध्ये तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुमचं राज्य, बरोबर. दुसरं आपण घटक करू तुमचं शिक्षण, तुमचं प्राथमिक शिक्षण, तुमचं माध्यमिक शिक्षण आणि तुमचं महाविद्यालयीन शिक्षण. तिसरा घटक मी करतो स्वतः की तो आहे तुमचा छंद, बरोबर. कारण की व्यक्तिशः तुमच्याशी बोलतायत ना, तुमच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. तुम्ही कसे आहात हे आम्हाला पाहिजे, बरोबर. तुमचं व्यक्तित्व कसं आहे, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुमची बॅकग्राऊंड कशी आहे आणि तुमचा छंद ज्याला आपण काय म्हणतो हॉबी, ती काय आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तुमची भारतातल्या, म्हणजे भारत असेल
किंवा आपण म्हणू आपलं महाराष्ट्र असेल, बरोबर, त्यातली राजकीय समज काय आहे तुमची, बरोबर. त्यानंतर आपण म्हणतो की तुमची काय सामाजिक समज काय आहे. त्यानंतर आपण पाहू तुमची आर्थिक समज काय आहे, तुमची सांस्कृतिक समज काय आहे, त्यानंतर तुमची कलाविषयक समज काय आहे, बरोबर. म्हणजेच की एका अंगाने प्रश्न जाणार आहेत का कुठला नाही, तर ह्या व्यापक अर्थाने तुम्हाला काय केले जाऊ शकतात, प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता गेल्या वर्षी माझ्या एका मित्रानं एक 2-3 वर्षापूर्वी सरळ सेवेची एक मुलाखत दिलेली होती आणि त्याला प्रश्न काय विचारलेला होता, ती पण क्लास 1ची गोष्ट होती. त्याला प्रश्न काय विचारलेला होता की बाबा तू आजचा पेपर वाचलास का. त्याची सकाळी 11 वाजता मुलाखत सुरू झाली आणि त्यांनी सरळ साधा प्रश्न विचारला, तू आजचा पेपर वाचला का. तो म्हणला सर वाचला नाही पेपर. मग त्यांनी सरळ साधा प्रश्न विचारला, आजच्या पेपरची हेडलाईन काय, आजच्या पेपरची हेडलाईन काय. मग त्याला ते आठवलंच नाही. मग त्याला वाटलं की हा वाचला काय ते सांगता येईल ना, पण आपण इतकं काय असलं पाहिजे, लक्ष देऊन त्या गोष्टींकडे असलं पाहिजे. तुम्ही जर आपण म्हणलं की आपण 11:30 वाजता सेमिनारची तयारी म्हणजे बोलायला सुरुवात केलेली आहे 11:30च्या दरम्यान, तर त्याच्या आधी किमान पेपर तरी वाचला असेल. आजच्या पेपरची हेडिंग काय होते, आजच्या पेपरची हेडिंग काय होते बघा. याचा अर्थ तुम्ही फक्त असा विचार करताय की सेमिनारला गेलं ना आता सगळ्या गोष्टी होणार आहेत का, असं नाही होणार. तुम्हाला तुमच्या बाजूनं ह्या सगळ्या तयारी करावी. आता एक साधी गोष्ट, जनरली आपण स्पर्धा परीक्षा करणारे लोक, युपीएससी करणारे लोक द हिंदू वाचतात, एलपीएससी करणारे लोक कोण वाचतात, लोकसत्ता वाचतात. पुढारी वगैरे असं कोण आहे का, लोकसत्ता आपण वाचतो. आता एक साधी गोष्ट पहा, जर तुम्ही दररोजचा दररोज पेपर वाचत असाल, लोकसत्ता वाचत असाल, ह्या 3 गोष्टी सोडून द्या, ह्या तुमच्या आहेत, बरोबर. तुम्हाला लोकसत्ता आणि किंवा सकाळ वाचत असाल, मटा वाचत असाल, तर तुम्हाला राजकीय गोष्टी कळत जातील, बरोबर. आजच्या पेपरची बातमी आहे, लालू प्रसाद यादवांना 3.5 वर्षाचा काय आहे, तुरुंगवास आहे. मग आता ते तुम्हाला हे नाही विचारणार लालू प्रसाद यादवांना जी अटक झाली, तुरुंगवास झाला, ते चांगला आहे का वाईट आहे, हे याच्यात काय वाद होऊ शकतो ना. आणि त्यात वाद आपल्याला नाही घालायचा, कारण की आपल्याला पक्षाचा कार्यकर्ता नाही, बरोबर. ते तुम्हाला विचारू शकता लालू प्रसाद यादवांची पार्टी कुठली, विचारू शकता ती सत्तेत होती का, किंवा भारतातली कोणकोणती महत्वाची पदं त्यांनी भोगलेली आहेत, ते रेल्वे मिनिस्टर राहिलेले आहेत का, राहिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही दररोजचा दररोज व्यवस्थित पेपर वाचत जरी असला तरी तुम्हाला राजकीय बातम्या कळतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काय होतंय तेही कळेल, आर्थिक क्षेत्रामध्ये काय होतंय ते कळेल, कला क्षेत्रात संस्कृती क्षेत्रामध्ये काय होतंय तेही तुम्हाला काय होत राहील, कळत राहील. त्यामुळं तुमचा निकाल लागण्यापूर्वी पासून तुम्ही न्यूज पेपर वाचायला काय केलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. आणि ह्यातला एक सगळ्यात महत्वाचा घटक काय असतो माहितीये का, मुलाखतीमध्ये तुमचं स्वतःचं मत असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, स्वतःचं मत, बरोबर. कारण की मुलाखतीमध्ये तुम्हाला जर विचारलं की ह्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं, आणि बऱ्याच वेळा आपण विचारच करत नाही ना, काय वाटतं त्यावेळेस आपण म्हणतो असलं विचारायचं नसतं. काय वाटतं नाही, काय आहे हे मी सांगू शकतो, पण मुलाखतीमध्ये मुख्य परीक्षेमध्ये काय आहे तुम्ही सांगितलं ना, कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवला जाऊ शकतो हे तुम्ही सांगितलं. पण मुलाखतीमध्ये जो महत्वाचा घटक आहे ते तुमचं मत तिथं काय असतं, प्रभावी असतं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने हा प्रश्न काय केला जाऊ शकतो, सोडवला जाऊ शकतो. आता एक साधं तुमच्याजवळ सिच्युएशन मी देतो. 1 जानेवारीला तुम्ही पाहिलं असेल कोरेगाव भीमा आणि तिथं दंगल सदृश्य परिस्थिती होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही 3 जानेवारीला पाहिलं असेल की महाराष्ट्र बंदची काय होती, हाक होते. आणि आता तुम्ही परवा दिवशी लोकसत्ताला वाचला असेल की काय बाबा बंद झाला, पण बंद यशस्वी झाला, पण मन दुभंगली काय झाली, मन दुभंगली आहे. मग टेन्शन आहे, 2 समाज गटामध्ये काय आहे, टेन्शन आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारतील की अशा वेळेमध्ये एका प्रशासकाने काय केलं पाहिजे, बरोबर. मग आता इथं थेट काय आहे, तुमचं काय आहे, मत आहे. मग तुम्ही सांगू शकता की प्रशासकानं किंवा राज्यकर्त्यानं काय केलं पाहिजे, दोन्ही गटामध्ये, दोन्ही जात धर्मामध्ये शांतता टिकवण्यासाठी कसं काम केलं पाहिजे. आणि मग यासाठी तुमचं मत बनवून राहतो सगळ्यात महत्वाचा घटक पेपर मधला जो असतो ते संपादकीय पान असतं. कुठलं पान असतं, संपादकीय पान. आणि ते आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तुमच्यापैकी किती लोक संपादकीय पान वाचतात, किती लोक, एक. तुम्हाला वाटत असेल
मुलाखत सोपी आहे, तर विशेषतः मुलींसाठी सांगतो. राज्यसेवेच्या मुलाखतीमध्ये मागच्या 3 वर्षामध्ये लिटरली मुली मुलाखतीमधून रडत बाहेर आलेल्या. म्हणजे पॅनलने त्यांना रडवलं असं नाही मला म्हणायचं. मला म्हणायचं आहे की जी प्रश्न आम्हाला विचारलेले आहेत ना, त्यावर आम्हाला काही बोलताच आलं नाही ना. आम्हाला बोलता आलं नाही कारण की त्याच्यावर आम्ही कधी काय केला नव्हता, विचार केला नव्हता. त्यामुळं तुमची मतं तुम्ही काय केली पाहिजे, बनवली पाहिजेत. आणि ही मतं बनवत असताना न्यूजपेपर हा एक असतो महत्वाचा भाग असतो. बरोबर. आता लक्ष आहे, हा न्यूजपेपर काय आहे, महत्वाचा भाग आहे. त्यात आता पॅनलचं सगळीकडे लक्ष असतं, त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं लक्ष आहे. हा पहा, एक महत्वाचा घटक आहे व्यक्तित्वावर. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय आहात. आता मी तुम्हाला मी PSIची आता PSIचं ग्राउंड झालं आणि तुमची जशी मुलाखत असते तशी PSIची पण असते. तुमची मुलाखत किती मार्काची आहे, 50, आणि PSIची किती आहे. आणि आम्ही काय करत होतो, त्या एका क्लासमध्ये आम्ही मुलाखती घेत होतो आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलेले होते. तर तो फॉर्म होता माझ्यासमोर. तर तो मुलगा आला आणि त्याला विचारलं तुझ्याबद्दल सांग. तो म्हणला हे काय तुमच्यासमोर. आता मी त्यानंतर फीडबॅकच्या वेळेस सगळं व्यवस्थित सांगितलं आणि पॅनल म्हणून त्याला योग्य जे उत्तर द्यायचं होतं ते दिलं. तुम्ही तर पॅनलला म्हणलं तुमच्या समोर आहे, तर ते म्हणतील उठ ना, पहिला उठ. बरोबर. एका मुलीला प्रश्न विचारला, खूप महत्वाचं आहे बरं का, मी म्हणतो ना सर, विचार. आणि हा विचार कसला असला पाहिजे, हा स्वतःचा असला पाहिजे आणि त्यामध्ये समाजामध्ये दरी वाढवण्यापेक्षा तो मध्यम मार्ग आणि जोडणार असला पाहिजे. त्या मुलीला प्रश्न, जनरली मुलींना हे प्रश्न विचारले जातात की आता जे आपण म्हणतो की महिलांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, आणि तिला विचारलं ह्याला जबाबदार कोण, ह्याला जबाबदार कोण. तर त्या PSIची मुलाखत देणाऱ्या मुलीने उत्तर दिलं ह्याला जबाबदार मुलीच आहेत, कारण की मुली तोडके कपडे घालतात. आता हे उत्तर एखादी मुलगी काय मुलगा पण देऊ शकत नाही, एखादा मुलगा पण देऊ शकत नाही. अत्याचार होणं, बलात्कार होणं ही एक मानसिकता आहे आणि ही कुचकी आणि खराब मानसिकता आहे. काय आहे, खराब मानसिकता आहे. मुलगी काय घालते, कशी वावरते, यापेक्षा तुमच्या त्या डोक्यात जे किडे आहेत ना, ते पहिले काय केले पाहिजे, बाहेर काढले पाहिजे. जर अशी उत्तरं जर तुम्ही देत असाल ना, तर ते तुम्हाला काय करणार आहे, बाजूलाच करणार आहे. बरोबर. त्यामुळं एक डिसेंट गाय होणं हे त्यातल्या दृष्टीने काय आहे, महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं बोलत असताना काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. त्यामुळं आत्तापासून जर तुम्ही म्हणत असाल की सरांनी कटऑफ वगैरे सांगितलेलं, त्याबद्दल सरांनी विस्ताराने बोललेलं आहे आणि सरांनी वेबसाईटवर पण ते अभ्यास करून सरांनी ते टाकलेलं आहे. बरोबर. माझ्यापेक्षा त्याबद्दल सर विस्ताराने बोलतात किंवा सर सांगतात. तुमच्या डोक्यात हे फिरलं पाहिजे आतापासून की एक एक घटक घ्या की बाबा मी मुलाखतीला बसलेलो आहे आणि मुलाखत करताना मला हा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं मी उत्तर कसं दिलं पाहिजे आणि कसं उत्तर दिलं पाहिजे ना, त्याच्यासाठी विचार करावा लागेल ना तुम्हाला. तुम्ही म्हणाल तिथे गेलं बघू, असं बघू वगैरे काय नसतं. त्याच्यावर प्रत्यक्ष तुम्हाला काय करता आलं पाहिजे, काम करता आलं पाहिजे. जितका प्री साठी अभ्यास केला, जितका मेन साठी अभ्यास केलेला, तितकाच मुलाखतीसाठी सुद्धा काय करावं लागणार आहे, अभ्यास करावाच लागतो. आणि हा अभ्यास प्री किंवा मुख्य परीक्षेसारखा नाही. पुस्तकं घेतली आणि तुम्ही म्हणता की बाजारात गेलो आणि त्यांनी सांगितलं होतं मुलाखतीची तयारी कशी करावी, हे पुस्तक आणलं, एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं, आता माझी मुलाखतीची तयारी झाली. असं मुलाखत आहे का, नाही. व्यक्तिशः तुम्हालाच काय करायचं, त्या गोष्टी काय करायच्या, सांगायच्या. ह्यामध्ये व्यक्तित्वामध्ये तुम्ही कोणत्या गावातून येता, त्या गावाची पार्श्वभूमी काय, त्या गावामधून कुठली नदी जाते का, त्या गावातले क्रॉप सिस्टीम काय आहे. तुम्ही म्हणत असाल सर मी ग्रामीण पार्श्वभूमीचा आहे. मी कोण आहे, ग्रामीण पार्श्वभूमीचा, आणि माझे वडील शेतकरी आहेत. आणि मग त्यांनी विचारलं काय आहे शेतात, तुम्ही म्हणला माहित नाही. तू कसला शेतकऱ्याचा पोरगा ना, बरोबर ना. मग तुमच्या गावातली क्रॉप सिस्टीम माहित असायला पाहिजे. तुमच्या गावातलं सामाजिक राजकीय वातावरण कसं आहे हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तुम्ही ज्या जिल्ह्यामधून येत आहे त्या जिल्ह्याचा इतिहास तुम्हाला काय असला पाहिजे, माहित असला पाहिजे. मी मुलाखत करताना म्हणलं की सर मी पुणे जिल्ह्यातला आहे, मी पुणे जिल्ह्यातला आहे. आणि त्यांना म्हणलं त्यातल्या त्यात मी भोर तालुक्यातला आहे. तर ते म्हणते की मग भोर तालुक्यात किल्ले कुठले कुठले, कारण की शिवाजींची पहिली राजधानी कुठली आहे, म्हणजे भोर वेल्ल्यामध्ये राजगड आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो स्वराज्याचं जे तोरण लावलं, तो तोरणा किल्ला कुठे आहे, वेल्हा तालुक्यात आहे.
म्हणजे हे मला काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा काय आहे, किल्ला आहे, आणि पुरंदर नावाचा काय आहे, तालुका आहे. म्हणजेच की तुमच्या तालुक्यातली, तुमच्या जिल्ह्यामधली राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती काय असली पाहिजे तुम्हाला माहित असली पाहिजे. तुमच्या जिल्ह्यामध्ये MIDC असेल तर ती MIDC कुठं आहे हे तुम्हाला काय असलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. आणि एकूण महाराष्ट्राबद्दल तुम्हाला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या काय करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तुम्हाला शिक्षणाविषयी तुम्हाला विचारलं, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि त्यातली एखादी कन्सेप्ट त्यांनी तुम्हाला विचारली, ती सांगता नाही तरी चालू शकतं बरं का. पण तुमच्या बाबतीत तुम्ही कमी नाही पडला पाहिजे. कुणाच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत तरी कमी नाही पडलं पाहिजे स्वतःबद्दल. आणि मग त्यामुळे तयारी करून ठेवा ना, मला हा प्रश्न विचारला तर मी काय उत्तर दिलं पाहिजे किंवा दिलं गेलं पाहिजे याचा तुमच्या बाजूने काय झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे. आणि आयोगाचा किंवा आपल्या दृष्टीनं आपल्याला वाटतं की मला ह्याच्याबद्दल विचारावं, काय छंद, माझा छंद काय आहे, बरोबर. मग काही लोकांचं काही छंद असतात, वाचन करणं. वाचणं म्हणजे नक्की काय वाचणं, पेपर वाचणं, कविता वाचणं, कादंबरी वाचणं, कथा वाचणं, चरित्र वाचणं, आत्मचरित्र वाचणं, की लोकांना वाचणं. काय असतात ना, मी वाचतो, काय वाचतो, लोकांना वाचतो, बरोबर. मग काही लोक म्हणतात पत्र लिहिला आवडतं, पण पत्र कसली, प्रेमपत्र, मित्राला पत्र आहेत. म्हणजे की UPSCला अनेक लोकांनी सांगितलेलं आहे मला लेटर लिहिला आवडतं, पण मग त्यांनी विचारलेलं आहे की मग जगातली अशी कुठली व्यक्तिमत्व आहे की त्यांनी काय केलेलं आहे, लेटर लिहिलेले एकमेकांना. जसं आपण म्हणतो गांधी आणि नेहरूंचे लेटर्स आहेत ना, मराठीमध्ये साहित्यामध्ये आहेत. आपण म्हणतो की प्रिय G.A. कुलकर्णी आणि सुनीतारांचे पत्र फार प्रसिद्ध आहेत, ते पुस्तक स्वरूपामध्ये आहे. तुमचा छंद याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे. आता आपण तुमच्यातलंच एक उदाहरण घेऊ आणि त्याला छंदाबद्दल विचारू. आणि मी एक पॅनल मधला मेंबर आहे असं आपण गृहीत धरू. मित्र तुझं नाव काय, हा खाली बस, विशाल, निशान. बरं निशान, तुझा छंद कुठला आहे, वाचन, ट्रेकिंग. बरं आपण असं गृहीत धरू की हा म्हणतोय की ट्रेकिंग हा त्याचा आवडता छंद आहे. आणि आता मी पॅनल मधला मेंबर आहे, तो मुलाखतीला बसलेला आहे आणि मुलाखतीसारखाच बसना मग. बरोबर, तू म्हणतो ट्रेकिंग तुला करायला आवडतं. आतापर्यंत किती ट्रेकिंग, 8 ते 10. त्यातला सगळ्यात अवघड ट्रेक तुला कुठला आवडतो, कलावंती. कुठं आहे कलावंती, पनवेल. जिल्हा कुठला आहे तो, पनवेल जिल्हा आहे तो, मुंबई. बरं किती तासाचा ट्रेक आहे, 6 तासाचा. किती किलोमीटर अंतर होता, म्हणजे 25 किलोमीटर तुम्ही लिटरली ट्रेक केलं, 5 तासापर्यंत. बरं ह्या व्यतिरिक्त पुण्याच्या आजूबाजूला कुठले ट्रेक केलेले आहेत का, रायगड केलेला आहे, राजगड केलेला आहे का, महाराष्ट्राच्या बाहेर तू ट्रेकर्स केलेला नाही एक सुद्धा. बरं महाराष्ट्रातले प्रभावशाली ट्रेकर्स म्हणतात का, नाही. हिमालयातला ट्रेक केलेला आहे का, नाही. आता पॅनल, आता त्याच्यासमोर मी पण स्वतः ट्रेकर आहे, मी स्वतः ट्रेकर आहे. मला वाटतं की ट्रेकर तो असतो की जो हिमालयात किमान एकदा तरी जाऊन, किमान वर्षातून, बरं का, किमान म्हणजे आयुष्यातून, वर्षातून मी 3 जातो. बरं मग आता काय झालं, तर तुला माहित नाही पॅनलला काय आहे, त्यामुळे तिथं खोटं बोलून चालणार नाही. तू तर म्हणत अशी की ट्रेकिंग माझी आवड आहे, असं काय आवश्यक नाही बरं का, म्हणजे हिमालयात गेलंच पाहिजे. पण आपण काय म्हणतो की महाराष्ट्रातल्या, तुम्ही पाहा ना, कलावंती जरी तू म्हणत असाल की पण पुणे जिल्ह्यात अनेक ट्रेकिंगचे हे आहेत. राजगड त्यातला महत्वाचा आहे, तोरणा फार महत्वाचा आहे. त्यानंतर आपण म्हणतो की भंडारदऱ्यामध्ये अनेक मोठे ट्रेक होत असतात. महाराष्ट्रातले ट्रेक म्हणजे आता तुझी जबाबदारी ही आहे, जर तू छंद म्हणत असेल, हे प्रातिनिधिक उदाहरण आहे बरं का, तिथं सापेक्षता बदलत जाईल. एखादा वगैरे काय नाही, क्रिकेट आहे का तुम्हाला, क्रिकेटची आवड, कारण की 10तल्या 8 जणांना तर क्रिकेटचीच आवड असते. कारण कुठला लिहिता तर आठवतं पहिले क्रिकेट आठवतं. बरं आहे का तुम्हाला क्रिकेटची आवड, आता प्रश्न विचारले जातील त्यांना कोण आहे, एक तरी असेल, कोणच नाही. बरं दुसरा कुठल्या खेळाविषयी, आता ह्यांनी ठरवलेलं कुठला जरी सांगितलं त्यामुळं एक गोष्ट जर सांगा, मी तर तुझा कुठला आवडतो, खाली बस, फुटबॉल, खाली बस, फुटबॉल. चला आपण ह्याला फुटबॉल बद्दल प्रश्न विचारूया. सध्या भारताचा रँक काय आहे फुटबॉल मध्ये, नाही. आपण पाहतो की तू म्हणतोयस की क्रिकेट प्रेमी देशामध्ये तुला काय खेळायला आवडतं,
फुटबॉल आवडतात आणि आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कपला क्वालिफाय सुद्धा करत नाही. तुला काय वाटतं, काय कारणं आहेत त्यामुळे आपण क्वालिफाय करत नाही? बरं ना, मग तेच तर विचारतो ना, स्कोप का नाही? इंग्लंडमध्ये प्रीमियर लीग वगैरे होते, भारतात IPL होतं, असं मोठं सध्या चालू झालं इंडियन प्रीमियर लीग. हां, पण एवढं काही वाव नाही आहे. बरं, अजून काय वाटतं? जरा बाकीच्यांनी लक्ष द्या बरं का, मला काय सांगायचं आणि मुद्द्याचं बोलतो. हां, आता हे एक मुद्दा सांग, बरोबर. युरोपामध्ये काय आहे, वेगवेगळ्या लीग आहे. आपण म्हणतो की IPL वाल्यांना जास्त पैसे, पण जर तुम्ही युरोपातल्या लीग जर पाहिल्या तर त्या अशा 10-15 IPL खिशात घेऊन फिरतील, एवढा पैसा तिथं आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, आता हे सगळ्यांना लागू काय की भारतातल्या फुटबॉलचा विकास झालेला नाही. का झालेला नाही? तर फुटबॉल विषयी आपल्याकडे त्याच्यात जाणीव नाही. आणि ज्यावेळेस बालवयात आणि शालेय शिक्षणामध्ये फुटबॉलचा इतका अंतर्भाव आहे का? नाही. जरी काही लोकांना फुटबॉल विषयी आवड जरी असली तरी त्याच्यासाठी, त्या कुठलाही खेळ जरी असेल ना, तर त्या खेळासाठी पायाभूत सुविधा विकसित व्हाव्या लागतात. त्या सुविधा भारतात उपलब्ध झालेल्या आहेत का? नाहीत. आणि त्या खेळामधले रोल मॉडेल आपल्याजवळ आहेत का? नाही. आपण पाहतो ना, सचिन नावाचं एक मोठं रोल मॉडेल निर्माण झालं ना, मग त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आपल्या पोरांचे नाव पण सचिनच ठेवायला सुरुवात केली. बरोबर. म्हणजे काय, मग सचिन सारखं आपला पोरं बनायला पाहिजे, कारण ते रोल मॉडेल बनत गेलेले आहेत. म्हणजे तशा पद्धतीनं जर तू म्हणत असशील ना, मग त्याची इतकं माहिती असली पाहिजे. म्हणजे की काही लोक म्हणतात की काय नाही बॅडमिंटन, काही लोकांना वाटतं की जरा हटके लिहू, काय लिहू, हटके आपली हॉबी असली पाहिजे. तर काय, बॅडमिंटन खेळायला आवडतं. मग ते विचारतात बॅडमिंटन मध्ये टॉस करणं म्हणजे काय? मग आपण म्हणतो काय नाही, ते कॉइन घेतात टॉस करतात. पण बॅडमिंटन मध्ये त्याला टॉस करणं नाही म्हणत, बरोबर. किंवा ते विचारू शकतो स्मॅश कसा मारला जातो, मग ते म्हणते खुर्चीवरून छान स्मॅश दाखवा कसा मारला जातो. म्हणजे ते तुम्ही जर म्हणत असाल ना, जर तुम्हाला उत्तर द्यायचं तर ते परफेक्टच असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? परफेक्टच. तो म्हणला पाहिजे यस, बरोबर. आणि आपण म्हणतो 50 मार्क आहेत ना, किती मार्क आहेत? 50 मार्क आहेत. आणि मुलाखतीतले मार्क मॅटर करतात. काय करतात? फार मॅटर करतात. राज्यसेवेची मुलाखत 100 मार्काची आहे, बरोबर. गेल्या वर्षी राज्यसेवेत जो पहिला आलेला आहे त्याला मुलाखतीत खूप काय चांगले मार्क आहेत. आणि माझाच एक परिचित मित्र आहे, राज्यसेवेत पहिला आलेला विद्यार्थी, आणि माझा जो परिचित मित्र आहे, राज्यसेवेत जो पहिला आला तो DC झाला, आणि हा माझा जो मित्र आहे तो तहसीलदार झाला. तर ह्या दोघांच्या मुख्य परीक्षेच्या मार्कात फक्त 4 मार्काचा अंतर आहे. किती मार्काचं? 4. पण इंटरव्ह्यूच्या मार्कात 20 मार्कांचा अंतर आहे. त्यामुळे झालं काय, जर ह्याला सुद्धा ते 20 मार्क जास्त मिळालेले असते तर तो सुद्धा आज DC असता. त्यामुळे मुलाखतीमध्ये कमीत कमी तुम्हाला 20 मार्क मिळतील. तुम्ही जाऊन बसला, तुम्ही काहीतरी बोलला तरी काहीतरी कमीत कमी द्यावं लागलं ना तुम्हाला. आलात बाबा, बसले, त्याचे 20 मार्क घेऊन जा. पण जर तुम्हाला 50 पैकी 40 पर्यंत जायचं असेल, 45 पर्यंत जायचं असेल तर तुम्ही परफेक्ट असले पाहिजेत. काय असलं पाहिजे? परफेक्ट, बरोबर. आणि हे तुमच्या बाबतीत, आणि हे परीक्षेच्या आधी 1-2 दिवसात होणार नाही. त्यामुळे तुमचा एक कॉन्फिडन्सची लेवल, ज्याला आपण म्हणतो ना आत्मविश्वास, हा तुमचा तगडाच असला पाहिजे. आणि मी आत्मविश्वास मी नाही तुम्हाला देऊ शकत, नांगरे पाटील नाही देऊ शकत, किंवा इतर कोणीही देऊ शकत नाही. हा डायलॉग तुमचाच तुमच्याशी प्रत्येक वेळ असला पाहिजे, बरोबर. म्हणजे की तुमची मतं बनण्याची ती प्रक्रिया काय होत जाते, प्रभावित होत जाते. म्हणजे आपण म्हणतो तुमच्या व्यक्तित्वाबद्दल बोलता आलं पाहिजे, शिक्षणाबद्दल बोलता आलं पाहिजे, तुमच्या छंदाबद्दल. मग तुम्ही ठरवा ना. आता जर आपण म्हणत असू की काय ह्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला उत्तर देता येत नाही, आता घरी जाताना विचार करा माझा छंद कुठला. प्रत्येकाने लिहिला असेल, लिहिला आहे ना, मग त्याच्याबद्दल मी काय बोललं पाहिजे ना. ती सगळी माहिती तुझ्याजवळ असली पाहिजे, ती सगळी माहिती तुझ्याजवळ असली पाहिजे. मग आपण म्हणलं की आता ह्याच्याबद्दल हा फुटबॉल कोण जबरदस्त खेळाडू कोण आहेत फुटबॉल मधले? रोनाल्डो आणि मेसी. मग ते विचारतो की ह्या दोघांचं खेळाचं वैशिष्ट्य काय आहे हे सांगता आलं पाहिजे, बरोबर. इतके बारकावे आपल्याला काय करता आले पाहिजे, पकडता आले पाहिजे. त्यामुळे ते सांगणं फार महत्वाचं आहे. पुढं आहे भारत आणि महाराष्ट्राविषयीच्या राजकीय तुमच्या काय जाणीवा. आता काय होतं, त्या वेळेस त्या राज्यांमधल्या निवडणुका होतात, बरोबर. मग त्या राज्यांमध्ये कोण पक्ष आला पाहिजे पार्टीत हे तुम्हाला नाही विचारणार. तुम्ही कुणाला मत दिलं हे तुम्हाला विचारणार नाही. पण ते विचारतील की बाबा समजा राजस्थानची निवडणूक होते आणि मुलींना प्रश्न विचारला, ते म्हणतील की राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत?
मुलींना विचारला, मुली इकडेच बसल्यात माझ्या कोण आहे? वसुंधरा राजे आहे, बरोबर. मग त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मुलींना जे हमखास प्रश्न असतात, हमखास जे प्रश्न असतात ते भारतातल्या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान कोणकोणत्या महिला आहेत ह्यांची तुम्हाला काय असली पाहिजे, माहिती असली पाहिजे ना. आपण म्हणतो की भारतामध्ये लिंग भेदभाव मोठ्या प्रमाणात आहे. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 127 आहे आउट ऑफ 142 मध्ये. आपला रँक खूप खालचा आहे. आणि आपण तुम्ही वारंवार एक सगळ्यांनी शब्द ऐकलेला असेल, वुमन एम्पॉवरमेंट. काय? वुमन एम्पॉवरमेंट. आणि मुलाखतीमध्ये हा ठरलेला मुलींना प्रश्न आहे, महिला सबलीकरण म्हणजे काय? मग त्यावेळेस त्या विचार करतात काय महिला सबलीकरण म्हणजे काय? महिला सबलीकरण म्हणजे साधी गोष्ट आहे. तुम्ही जर त्यांना सांगितलं सर महिला सबलीकरण म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी श्री नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ नावाची एक योजना काय केलेली आहे, सुरू केलेली. हा कशाचा भाग आहे? महिला सबलीकरणाचा भाग आहे. आपल्याकडे सेक्स रेशो कमी आहे. काय आहे? सेक्स रेशो. आणि तुमचं मोदींबद्दल तुमचं मत वैयक्तिक काय असेल ते असेल, पण मुलाखतीमध्ये श्री नरेंद्र मोदीच असतात. काय असतं? बरोबर ना. कारण की पहिलं मी वाक्य सांगितलं होतं, तुम्ही अनौपचारिक गप्पा करताय का? नाही. तुमच्या गप्पा कशा आहेत? औपचारिक आहेत. त्यामुळे बोलताना सुद्धा काय केलं पाहिजे, तुमचं औपचारिकच असलं पाहिजे. मग महिला सबलीकरणासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्या योजना आहेत, भारत सरकारच्या योजना काय आहेत, शिक्षणामध्ये कसं महिलांचा वाटा वाढतोय, म्हणजे की तुमच्या बोलण्यावर काय मिळालं, ताकद मिळाली, वजन येतं. आणि ज्यावेळेस तुमच्या शब्दांना वजन येतं त्यावेळेस ते मार्कांमध्ये काय होतं, रिफ्लेक्ट होतं. बरोबर. त्यामुळे उदाहरणं जमवा. आणि होतं काय, आपण जनरली बोलतो आणि तुम्ही तुमचा मुद्दा समजून सांगण्यासाठी एखादं जर उदाहरण जरी दिलं आणि त्यांना ते पटलं ते मार्क देतात. ते काय करतात, मार्क देतात. असं काही नाही, प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. पण जे येत आहे ते त्यांना अपील झालं तर ते मार्क देणार आहे, कारण की ते त्यांनी घरून मार्क नाही दिले. बरोबर. आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देण्यासाठीच काय आहेत तिथं बसलेले आहेत. बरोबर. त्यामुळे राजकीय बद्दल तुम्हाला काय असलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. राजकारणातलं राजकीय म्हणजे निवडणूक या अर्थानं प्रत्येक वेळेस असतं का? नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय सामाजिक आणि काय होत असतात, बदल होत असतात. आणि सामाजिक मध्ये जसं मी सांगितलं 1 जानेवारी आणि 3 जानेवारीला काय होतं, टेन्शनचं वातावरण होतं. मग यातून बदल मार्ग कसा काढायचा, ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मी अनुभवाने तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आणि मी मुद्दाम उदाहरण देतो, ते तुम्हाला रिलेट झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? रिलेट. तुम्हाला राज्यकर्ता व्हायचं नाही, तुम्हाला धोरणकर्ता पण तितकंसं व्हायचं नाही, कारण की राज्यकर्तेच धोरण ठरवत आहे आणि तुमचं काय काम आहे त्या धोरणाची काय करायची, अंमलबजावणी करण्याचं काम कुणाचं आहे, तुमचं आहे. यात वाद आहे का? नाही. माझा मित्र फर्ग्युसन कॉलेजचा तो पास आउट, फर्स्ट अटेम्प्टला एमपीएससीतून त्याची पोस्ट म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, 3ऱ्या वर्षाला होता. त्याच वेळेस प्री निघाली, त्याच वर्षी मेन्स निघाली आणि त्याच वर्षी त्याने काय दिली, मुलाखत 3rd इयरला असताना म्हणजे पास आउट झाला आणि त्याने ते दिलं. म्हणजे की त्यावेळेस आणि त्याला क्लास 1ची एमपीएससीतून पोस्ट मिळाली. आणि त्याच वर्षी त्याने युपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला. काय दिला? पहिला अटेम्प्ट दिला. प्री पास झाला, मेन्स पास झाला, इंटरव्ह्यूला गेला. आणि मुलाखतीच्या वेळेस ते राज ठाकरेंचं आंदोलन सुरू होतं, परप्रांतीयांच्या विरोधामध्ये. बरोबर. आणि पॅनलने युपीएससीतल्या त्याला विचारलं, राज ठाकरेंचं आंदोलन बरोबर आहे का? परप्रांतीयांना मारहाण होती ती बरोबर आहे का? तर ह्याच्या उत्तरातला टोन असा राहिला. सर मी टोन हा शब्द वापरतोय, त्याने उत्तर तसं नाही दिलं, पण टोन असा राहिला की राज ठाकरेंचं आंदोलन बरोबर आहे. राज ठाकरेंचं आंदोलन काय आहे? बरोबर आहे. पॅनलने नाही मार्क दिले त्यांना, कारण की साधी गोष्ट आहे. भारतीय राज्यघटना काय सांगते? भारतीय राज्यघटना काय सांगते? भारतातला कोणताही व्यक्ती कोणत्याही प्रांतात जाऊ शकतो, राहू शकतो, उद्योग काय करू शकतो, व्यापार करू शकतो. म्हणजेच तुमची मुलाखत ही राज्यघटनेच्या कशात असली पाहिजे, चौकटीत असली पाहिजे. सरळ साधी गोष्ट आहे. मग तुम्हाला विचारलं जातीवाद मानता का, तर तुम्हाला राज्यघटनेतलं कलम 17 माहित असेल, अस्पृश्यता पाळण्यास काय आहे, बंदी आहे. मग तुम्ही म्हणत असाल मला अभिमान आहे त्या XYZ तुमच्या कुठल्या जातीचा, तर त्याला तिथं काय अर्थ आहे का? नाही. त्यामुळं मध्यम मार्ग आणि चौकट, ह्या चौकटीतल्या गोष्टी तुम्ही ज्याला भारतीय राज्यघटना व्यवस्थित समजते
त्याला कळेल की आपण मुलाखत कशा पद्धतीने दिली पाहिजे, बरोबर. तर अशा गोष्टींचा म्हणजे की मुलाखत ही केवळ एक गोष्ट नाही, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांना एकत्र करून तुमचं एक व्यक्तित्व कोणासमोर उभं राहत आहे, त्या पॅनल समोर काय राहतं, उभं राहतं. आणि त्या पॅनलला अपील झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, मार्क मिळणार आहे, कमी मिळणार आहे. मग त्या संस्कृतीविषयी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग कदाचित त्या वेळेस एखादा कुठला तरी गोवा फिल्म फेस्टिवल असतो आपल्याकडं आणि तो आता होऊन गेला, पण तुमच्या मुलाखतीच्या वेळेस तो असता, तर त्यावेळेस त्या 2 सिनेमावरून काय झाला होता, वाद सुरू झाला असता, तर त्याच्यावर प्रश्न विचारला असतं. आताच एक छोटासा 1-2 मुद्दे सांगतो मी आणि मी कन्क्लुजनला येतो की एक 15 दिवसाखाली मुंबईमध्ये काय झालं, ते कुठल्या तरी रेस्टॉरंटला काय लागली, आग लागली, बरोबर. आता पॅनल असंच म्हणेल कुठल्या तरी लागली, म्हणजे अपेक्षित आहे की तुम्ही ते सांगा ते कुठला, बरोबर. आणि त्याच्यावरून सध्या महाराष्ट्रात खूप चर्चा होते, वाद नाही म्हणणार, काय म्हणतो की चर्चा होती. महाराष्ट्राची ज्याला आपण नाईट लाईफ आहे ना, ती पूर्णतः बदलते आणि महाराष्ट्र हा पब संस्कृतीकडे जायला लागलेला आहे. तर ते तुम्हाला विचारतील की ही पब संस्कृती काय असते, नाईट लाईफ काय असते आणि ही बरोबर आहे का, काय आहे, चूक आहे, बरोबर. तर मग त्याच्याबद्दल तुमचं मत काय झालं पाहिजे, बनलं पाहिजे. आणि हे मत बनत असताना त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं पाहिजे. कारण की आपली राज्यघटना सगळ्यात जास्त महत्व कशाला देते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला देते. आणि आजच्या आपण भारतामध्ये होताना काय दिसतंय, मला जर तुमचं मत पटत नसेल तर तुम्हाला कसं खोडून काढण्यासाठी मी प्रयत्न करत राहतो. आणि भारतीय राज्यघटना ते सांगते का, नाही. तुमच्या मताचा रिस्पेक्ट आहे, तुमचा आदर आहे, पण हे पण माझं काय आहे, मत आहे. त्यामुळे ती गोष्टी तुमच्या मनात गेल्या पाहिजेत आणि त्या 1-2 दिवसात जाणार नाहीत. ते तुम्हाला वारंवार मित्रांशी बोललं पाहिजे. तुम्ही मॉकला ज्या लोकांजवळ जाऊन मॉक देताय त्यांच्याशी तुमचा 1-to-1 काय असला पाहिजे, डायलॉग असला पाहिजे. आणि मला जास्त कळतं असं कुणाला वाटतंय ना, त्याने तो भ्रम पहिला खोडला पाहिजे. मला काय कळतं जास्त आणि मला सगळं येतं. जर तुम्हाला एखाद्या जो माणूस तुमचा मॉक घेतोय आणि त्याने जर तुम्हाला 2 सल्ले दिलेले आहेत तर ते सल्ले तुम्ही स्वीकारले पाहिजेत आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि व्यापक जाणीवा घेऊन तुम्ही काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. मग ते व्यक्तित्वाविषयी असेल, शिक्षणाविषयी असेल, छंदाविषयी असेल, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि कलाविषयक गोष्टींबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर बिलकुल काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. तशा अर्थानं तुमची तयारी इन्फिनिटीमधून करून घेतली जाईल. तुम्हाला जर सरांनी जसं सांगितलं की 3 ते 5 मुलाखती जर असतील, जर तुमच्या मॉक इंटरव्ह्यू असतील, तर त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल ह्या घटकांवर पुढची काय होणार आहे, मॉक होणार आहे. मग ती तयारी करून यायची जबाबदारी कुणाची आहे, तुमची आहे. आणि मग ती मुलाखत द्या, त्याचे फीडबॅक घ्या आणि त्यामध्ये काय करा, सुधारणा करा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, याचा अंतिमता फायदा तुम्हाला मुलाखतीत जाणवेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जो मॉक दिला आणि 5व्यांदा जो तुम्ही मॉक दिला, यामध्ये जमीन आसमानचा काय असतो, फरक असतो. कारण की तुम्ही तुमच्या चुका काय करत असतात, सुधारत असतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी म्हणलं होतं की तुमची म्हणजे की विनयशील भाषा असली पाहिजे. कसली असली पाहिजे, विनयशील, बरोबर. मी नाही म्हणलं शुद्ध पुणेरी असली पाहिजे, असं मी म्हणलेलं नाही बरं का. काही लोकांना वाटतं की मुलाखतीला जायचं म्हणजे ते नाकातल्या नाकातच बोलायला लागतं. हो सर, झालं माझं त्यावेळेस तसं. हे असं काय आवश्यक नाहीये. तुम्ही ग्राम्य भाषेत बोलला तरी चालणार आहे का, चालणार आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषा ही भाषा असते. तुम्ही तुमच्या ग्राम्य भाषेत तुमच्या टोनमध्ये बोलला तरी चालेल. मुद्दा हा आहे, तुमचा मुद्दा, तुम्हाला जे सांगायचंय ते पॅनल पर्यंत काय झालं पाहिजे, पोचलं पाहिजे. विषय संपला, बरोबर. त्यामुळं तसा कुठला आग्रह धरू नका. आणि पॅनल आपलं गचुंडच धरणार आहे असंही काय होणार आहे का, नाही होणार. त्यामुळं तयारी व्यापक प्रमाणे करा. वाचायला काय करा, सुरुवात करा. म्हणजे न्यूजपेपर विशेषतः वाचायला काय करा, सुरुवात करा. आणि जसं जसं तुम्ही मॉक देत जाताल तसे तसे तुम्हाला फीडबॅक काय होत जातील, मिळत जातील. पण तुमच्या डोक्यात एवढं काय असू द्यात, एक स्ट्रक्चर असू द्यात की आपल्याला तयारी करायची आहे, म्हणजे स्वतःविषयी तयारी करायची, आपल्याला तयारी करायची म्हणजे आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड, आपला छंद, हे तुमच्या डोक्यात काय असू द्यात, एक स्ट्रक्चर ठरवा. आणि भारतीय राज्यघटनेची एक आउटलाईन तुम्हाला माहित असू देत, बरोबर. म्हणजे की तुम्हाला विचार करायला चांगले काय मिळेल, संधी मिळेल. तर हे मला वाटतं की 2-4 महत्वाचे मुद्दे होते आणि त्याच्यावर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं काय करता येईल, काम करता येईल.
आता पुढं सर बोलतील. सरांसाठी एकदा थँक्यू.